महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद घटना आहे। एक उमदा दिलदार नेता राजकारणामध्ये तळागाळापर्यंत जनसामान्यांची नाळ जोडलेला आणि प्रत्येक कार्यकर्त्यासोबत भावनिक असा साथ घालणारा हा एक उमदा आणि दिलदार रुबाबदार असं व्यक्तिमत्व महाराष्ट्राने गमावलेलं आहे। आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना एक रोल मॉडेल असावा, उमेद असावी अशा प्रकारचा एक संपूर्णपणे सहकार असेल, कृषी असेल, संघटन असेल, एक कौशल्य असलेला तरुण रुबाबदार व्यक्तिमत्व खरं तर महाराष्ट्राने गमावला। पण दादांनी इतक्या लवकर जायला नाही पाहिजे होते, इतक्या लवकर एक्झिट नाही घ्यायला पाहिजे होती। मी आणि ते परवाच्या दिवशी आम्ही गुरुता गद्दीच्या शहीदी समागमाच्या कार्यक्रमात एकत्रच व्यासपीठावर होतो, एकत्रच आम्ही लंगरचा स्वाद घेतला, एकत्रच आम्ही लंगरमध्ये पण सेवा दिली आणि असे दादा अचानक निघून जातील असं ध्यानीमनी नव्हतं। अतिशय चटका लावून गेले दादा, कारण त्यांच्याकडून आम्हाला खूप शिकायला मिळायचं। एक आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांसाठी एक दिशादर्शक अशा प्रकारचं नेतृत्व होतं। महाराष्ट्राची खूप मोठी हानी झालेली आहे। महाराष्ट्राने म्हणजे अशा एका चांगल्या उत्तम अशा दिलदार राजाला गमावलेलं आहे। महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं, आमच्या सर्व संसदीय दलाच्या वतीने, महाराष्ट्रातल्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव आणि त्यांच्या परिवाराला शक्ती देव अशी मी ईश्वराला प्रार्थना करतो। दादांचं जाणं हे महाराष्ट्रासाठी ही खूप मोठी हानी आहे आणि ती हानी भरून न निघण्यासारखी आहे। मुख्यमंत्री आहेत, त्यांनी म्हटलंय की या संपूर्ण घटनेची सुप्रीम कोर्टाच्या निगराणीमध्ये चौकशी व्हावी। काय प्रतिक्रिया यावर आपली? असं इमॅच्युअर व्यक्तिमत्व राजकारणात मी पहिल्यांदाच पाहिलेलं आहे। म्हणजे असं अज्ञान असणं, म्हणजे त्याला ज्ञानी नसणं, कोणत्या वेळेस काय बोलावं हे देखील एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला कळत नसेल आणि अशा दुःखद प्रसंगी अशा प्रकारे बोलणं, खरं तर मला असं वाटतं की त्यांच्या मानसिकतेचे विकृतपणा ही लक्षात येते आणि अशा प्रसंगी खरं तर इतका मोठा दुःखद प्रसंग असताना देखील शेवटी त्यांच्या अंतःकरणातली जी विकृती परत बाहेर आलेली आहे आणि नेहमी अशा प्रकारचं अशोभनीय, निंदनीय वक्तव्य करून आपल्याकडे ध्यान आकृष्ट करून घेणं हा एक प्रकारचा राजकारणातला निर्लज्जपणाचा कळस आहे असं मला वाटते। नांदेडचा जो कार्यक्रम झाला तो तुम्ही खरं तर सगळ्या आयोजनामध्ये राहिलेले आहे। दादांचा हा खऱ्या अर्थाने सार्वजनिक जीवनातील अखेरचा कार्यक्रम ठरला। काय भावना आहे त्या कार्यक्रमामध्ये? दादांची काही संवाद झाला का? काही चर्चा झाली? विमानतळावर आल्या आल्या काय डॉक्टर कसं चाललंय असं आल्याला भावनिक साथ मला घातली आणि मिळूनच आम्ही गुरुद्वाऱ्याचं दर्शन घेतलं। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पण सोबत होते आणि गुरु तेग बहादूरांच्या शहीदी समागमामध्ये तब्बल अर्धा तास त्यांनी गुरु तेग बहादूर आणि गुरु गोविंद सिंगांच्याबद्दल सगळ्या त्यांच्या त्या धर्मासाठी त्यांनी कसं त्याग बलिदान केलं याच्यावरती खूप चांगलं असं भाषण त्यांनी केलं। त्यानंतर आम्ही आजूबाजूलाच होतो, देवेंद्रजी, अजितदादा, पवन कल्याणजी, मी, पंकजाताई, आम्ही एकाच रांगेत बसून आम्ही पंक्तीत बसून त्या लंगरचा स्वाद घेतला। म्हणजे आम्ही तो प्रसाद घेतला, गुरूंचा आशीर्वाद घेतला आणि तब्बल 3 तास आम्ही दादा, देवेंद्रजी, माननीय पवनजी कल्याण, माननीय पंकजाताई, आम्ही सगळेजण एकत्रितच होतो आणि अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्व आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व। त्या दिवशी जर तुम्ही क्लिप काढाल तर तुम्हाला लक्षात येईल की इतके चांगले चांगले दाखले अजितदादांनी दिले। म्हणजे गुरु तेग बहादूरांच्या बाबतीत आणि गुरु गोविंद सिंगांच्या बाबतीतलं एक अभ्यासपूर्ण भाषण त्या दिवशी त्यांनी जे केलेलं ते माझ्या मनाला भावलं आणि इतक्या चांगल्या पद्धतीने खरं तर ते सगळ्यांनी ऐकायला हवं ते भाषण, की गुरु तेग बहादूरांबद्दल आणि गुरु गोविंद सिंगांबद्दल त्यांनी जे बोलले ते अतिशय अभ्यासपूर्ण एक वेगळी शैली होती त्या दिवशी दादांची। दादा ज्या पद्धतीने जाहीर सभांमध्ये बोलतात ते आपण सगळ्यांनी ऐकलं, पण दादांना
इतकं प्रचंड म्हणजे त्यांनी जे भाषण ज्या पद्धतीनं केलं ते अतिशय ज्ञानयुक्त होतं आणि त्यांनी जे भाषण केलं त्यामध्ये देश, धर्म, शौर्य, त्याग, बलिदान ह्याच्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख त्यांनी तो केला. त्यामुळे माझ्या मनाला त्या दिवशी ते भाषण खूपच आवडलं आणि आज सकाळी ही घटना ऐकून माझ्या मनाला खूप चटका लावून गेलेली गोष्ट आहे. मी खरं तर सुनेत्रा वहिनी आणि त्यांच्या सर्व परिवाराला परमेश्वर शक्ती देव अशी मी या ठिकाणी परमेश्वराला, ईश्वराला साष्टांग चरणी प्रार्थना घालतो. डॉक्टर साहेब, तुमचे पक्ष वेगळे होते. तुम्ही भारतीय जनता पार्टीचं पहिल्यापासून काम करायचं, अजित पवार राष्ट्रवादीचे काम करायचे, टीका त्यांच्यावरती पक्ष म्हणून एकमेकांवरती खूप होत होता. पण असं असतानाही सगळ्याच पक्षातील नेते मात्र अजित पवारांवर आत्ताच्या राजकारणात आकसानं बोलण्याची पद्धत आली आहे. असं असताना अजित पवारांबद्दल मात्र कोणी आकसानं बोलताना बघायला मिळालं नाही. माणूसच तसा होता, राजासारखा राजबिंडा होता, दिलदार होता. आता विमानतळावर आल्या आल्या लगेच मला त्यांनी भावनिक साथ घातली. मग हे आकर्षण होतं. आमच्यासारख्या तरुणांना ते खांद्यावर हात ठेवायचे, आम्ही कुठं चुकलो तर आम्हाला सांगायचे आणि आमच्यासारख्या नवख्या तरुणांना बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या होत्या. तर देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जसं काम करतो त्या पद्धतीने अजितदादा देखील आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना, भले आम्ही कुठल्याही पक्षात असो, भले आमची विचारसरणी विरोधातली असो, पण आमच्यासोबत ते दिलखुलास असायचे. आमच्या काही चुका असल्या तर आम्हाला सांगायचे. राजकारणामध्ये त्यांचा प्रदीर्घ जो अनुभव आहे तो नव्या पिढीला सांगणं, त्या नव्या पिढीला घडवणं, एक दृष्टा नेता होता आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसोबत ते एक प्रेमाची साथ, मित्रासारखं ते वागायचे. त्यामुळे दादा जेव्हा जेव्हा सुनेत्रा वहिनीच्या शपथविधीला आले होते तेव्हा देखील मला त्यांनी विचारलं की कसं चाललं आहे तुझं. म्हणजे इतकं मित्रत्वाने आणि आत्मीयतेनं बोलणं आणि त्यांनी सुखदुःखातल्या गोष्टी करणं. कशी काय वाटते राज्यसभेत आता अभ्यास खूप करावा लागतो, असं ते जेव्हा उपराष्ट्रपतींना भेटायला आले तेव्हा ते वहिनींच्या समोर मला बोलले. त्यामुळे अनेक अशा आठवणी आहेत. ते खरं तर सहृदयी नेते होते. जरी आमची विचारसरणी विरोधी असली तरी आम्ही त्या नेत्याला आजही मानतो. खरं तर तो नेता आज आमच्यातलाच आहे. मला असं वाटतं की दादा आज सोबतच आहेत. पण माझ्या दृष्टीनं ती एक खूप दुःखद बाब आहे. आमच्या सर्व परिवाराच्या वतीनं, पवार परिवारांच्या या संपूर्ण या काळामध्ये आम्ही त्यांच्या सोबत आहोत. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.